तिला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जिरी तर मी त्याला नाही. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. मराठा समाजाचं आरक्षणातील कुणबी नोंद सापडून देखील हे आरक्षण रद्द केलं जात आहे. त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात धूमधडक्यात आपल्या सभा लावल्यात आणि या सभेमध्ये ओबीसी नेते चांगले टार्गेट केल्याचं इथे दिसत आहे. अगदी पहिल्यांदा जसं छगन भुजबळ यांना टीकास्त्र केलं जात होतं, तसंच आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातले त्यात पुन्हा छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर अगदी बारीक टीका केली आणि या टीकेला अधिकच महत्त्व आलं. नेमकं जरांगे पाटील यांनी कोणतं असं विधान केलं ज्यावरती सर्व महाराष्ट्रात पुन्हा जरांगे यांचं कौतुक होत आहे. बावनकुळेने जाहीर मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात आणि मीडिया ट्रायल घेतली. हे जेव्हापासून कळालं कुणीच कुणाला बोलाना, शांत वातावरण पडलंय. कारण आपलं सुरू झालं, मग बावनकुळेचं मग लागलं, बाकीचे शांत. याच्या सगळ्यात जास्त खुश असेल छगन भुजबळ. तेव्हा मत असं आफत बरं झालं व त्याच्याकडे गेली, आपल्या डोक्यात ताणच गेला. त्याला फोन करून विचारित असं झोप रातची येते का नाही, दोन्ही बाटल्या जास्त हान, हेच होत असणार आहे आता. पण मी खोटे आरोप कधीच दुसऱ्यांवरती करत नाही. मी या प्रकरणात, कारण संस्कार आमच्यावर मराठ्याचे, या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं नाही. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जिरी तर मी त्याला नाही. त्यांची हवाच गेली, काहीच नाही राहिलं. केलेलं पाप इथंच फेड करायची, वर नाही, जाग्यावर. त्यांचं दोघांचंही मी नाव घेतलं नाही. का? चूक केली तरच बोलावं म्हणून मराठा समाज माझ्या पाठीशी. नाही तर आटपाडीत इतक्या रात्री मराठाच